नमस्कार मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्या सर्वांचं स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण अजून एक प्रोजेक्ट बघणार आहोत. संकेत क्रमांक आहे 898 आणि प्रोजेक्टचं नाव आहे अक्षरा ग्रँड्युअर. पुनावळे लोकेशनचा हा प्रोजेक्ट आहे आणि ते 2 BHKचे जवळजवळ 20 फ्लॅट्स म्हाडाने अवेलेबल केलेले आहेत. ठीक आहे. याचा जो कार्पेट आहे तो आहे 50, म्हणजे हा जो कार्पेट आहे ना, एक सेकंड कुठे गेला, हो, 538चा कार्पेट आहे हा. ठीक आहे. म्हणजे 538चा कार्पेट आहे आणि याची प्राईज आहे 28 लाख आणि टोटल 20 फ्लॅट्स म्हाडाने इकडे दिलेले आहेत पुनावळे लोकेशनमध्ये 2 BHKचे. प्रोजेक्ट हा रेरावर रजिस्टर्ड आहे अक्षरा ग्रँड्युअर या नावाने आणि याचं जे पोझिशन असणार आहे ते डिसेंबर 2028मध्ये असणार आहे, 2.5 वर्षानंतर. कुठल्याही प्रकारचं लिटिगेशन नाही आहे या प्रोजेक्टवरती आणि टोटल 3 टॉवर्स असणार आहेत, A1, A2 आणि A3. आणि म्हाडाचे जे फ्लॅट्स असणार आहेत ते A2 विंगमध्ये असणार आहे. इकडे तुम्ही बघू शकता A2 विंगमध्ये त्यांनी म्हाडाचे फ्लॅट्स दिलेले आहेत. ठीक आहे. आणि हे तिन्ही विंग्स 26 माळ्याची असणार आहे. ठीक आहे. आणि जसं मी सांगितलं, म्हाडाचे फ्लॅट जे असणार आहेत ते A2 मध्ये असणार आहेत, म्हणजे प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट्स आणि म्हाडाचे फ्लॅट्स एकाच कॉमन बिल्डिंगमध्ये असणार आहे आणि ती म्हणजे A2. ठीक आहे. लेआउट थोडंसं आपण समजून घेऊ या प्रोजेक्टचं. जसं मी सांगितलं 3 टॉवर्स आहेत. ठीक आहे. हा A3 आहे, इथे मध्ये A2 आहे आणि इथे A1 आहे आणि म्हाडाचे फ्लॅट्स आहेत ते A2 मध्ये आहेत. ठीक आहे. आता A2 मध्ये सुद्धा फ्लॅट्स कुठे आहेत ना एक्झॅक्टली ते सुद्धा म्हाडाने दिलेलं आहे इकडे. ठीक आहे. आता इथे बघू शकता तुम्ही, इथे त्यांनी तिन्ही विंगचं दिलेलं आहे. ठीक आहे. आता इथे दिलेलं आहे प्रपोज्ड म्हाडा विंग A2. ठीक आहे. तर इथे A2 मध्ये 8वा फ्लोअर ते 14वा माळा. ठीक आहे. 8वा फ्लोअर ते 14व्या माळ्यापर्यंत म्हाडाचे सगळे फ्लॅट्स आहेत. तिकडे बघा संख्या पण दिली आहे. म्हणजे 8व्या माळ्यावर 8 फ्लोअरला रेफ्युजी एरिया म्हणून इथे 3 फ्लॅट्स आहेत आणि 13 फ्लोअरला सुद्धा रेफ्युजी एरिया म्हणून इथे 3 फ्लॅट्स आहेत आणि बाकीचे जे फ्लोअर आहेत 9, 10, 11, 12 आणि 14 तिकडे प्रत्येकी 4 फ्लॅट्स असे असणार आहेत 2 BHKचे. असे टोटल 26 फ्लॅट्स म्हाडाचे या बिल्डिंगमध्ये असणार आहेत. त्यातले 20 फ्लॅट्स आपले या लॉटरीसाठी असणार आहेत. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून काय माहिती आहे ती मी तुम्हाला सांगतो, एक सेकंड. हां, पार्किंगसाठी काय दिलेलं आहे का इकडे त्यांनी, आपण बघून घेऊ. पार्किंगसाठी सध्या काही दिलेलं नाही आहे इकडे, म्हणजे यात काही दिसत नाही आहे. ठीक आहे. तर ही माहिती आहे. अजून थोडंसं आता प्रोजेक्टची माहिती घेऊया आपण. हा मास्टर प्लॅन आहे पूर्ण दिसायला. ठीक आहे. जसं मी सांगितलं ही A3 आहे, ही A2 आहे आणि ही A1 बिल्डिंग असणार आहे. आणि हे सगळे ॲम्युनिटीज आहेत मित्रांनो, पोडियम, टेरेस आणि ग्राउंड फ्लोअरला. पोडियम लेवलला स्विमिंग पूल आहे, किड्स पूल, जॉगिंग ट्रॅक. टेरेसला हे सगळे फ्लोअर गेम्स आहेत. ठीक आहे. ग्राउंड फ्लोअरला सगळं मल्टीपर्पज कोर्ट, किड्स प्ले एरिया, हे सगळं मंदिरसुद्धा एक आहे छोटंसं. ठीक आहे. तर हे सगळे नॉर्मल ॲम्युनिटीज जे असतात, टेनिस कोर्ट वगैरे पण आहे. ठीक आहे. तर हे सगळे ॲम्युनिटीज आहेत. ॲम्युनिटीज यासाठी इम्पॉर्टंट आहे कारण की कॉमन बिल्डिंगमध्येच म्हाडाचे आणि प्रायव्हेट बिल्डरचे फ्लॅट आहेत, त्यामुळे ते ॲम्युनिटीज तुम्हाला पण ॲप्लिकेबल होणार. लोकेशन वाईज जर बघितलं तर आपला हा पुणे बँगलोर हायवे आहे. या साईडला ताटवडे आहे आणि इथे भूमकर चौक आहे. भूमकर चौकवरून तुम्ही जर पुढे आलं तर तुम्हाला इकडे पुनावळेचा हा रोड आहे, हा DP रोड आहे इकडे. ठीक आहे. तर या पुनावळे रोडवरूनच तुम्हाला आत यायचं आहे. मग तिकडे हा प्रोजेक्ट आहे. याचा लँडमार्क म्हणजे कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूला लागूनच हा प्रोजेक्ट आहे. बरेच पुनावळेचे जे प्रोजेक्ट आहेत ना म्हाडा लॉटरीमध्ये, ते कॅम्ब्रिज इंटरनॅशनल स्कूलच्या बाजूलाच आहेत. आपण 41 झिलेनिया प्रोजेक्ट पण बघितला आहे, त्याचा पण व्हिडिओ वेगळा आहे, तो जाऊन सुद्धा चेक करायचा. ॲक्च्युअल लोकेशन जे आहे ते इकडे आहे. ठीक आहे. ग्रँड्युअर म्हणून जसं मी सांगितलं, हा तुमचा हायवे आहे आणि हा पुनावळे रोड जो इथे आहे ना, हा बघा हा वाला रोड, इथून तुम्हाला आत यायचं आहे, इथूनच त्याला एंट्री आहे आणि मग इथे हा तुमचा प्रोजेक्ट असणार आहे. हा 41 झिलेनिया पण एक वेगळा म्हाडाचा प्रोजेक्ट आहे. ठीक आहे. आणि इथे कॅम्ब्रिज स्कूल आहे, त्याच्या बाजूलाच लागून हा प्रोजेक्ट आहे. रेंटल इन्कम इकडे 2 BHKचं 24,000 चालू आहे, 24 ते 23,000 पुनावळेमध्ये. आणि जी फ्लॅटची कॉस्ट आहे ना, ती इथे बघा 700चा कार्पेट जवळजवळ 64 लॅक्समध्ये आहे आणि तेच तुम्हाला 538चा कार्पेट जवळजवळ म्हाडाने किती ठेवली आहे प्राईस, इथे 28 लाखमध्ये दिलेली आहे. म्हणजे प्राईस एकदम व्यवस्थित दिलेली आहे. मार्केट रेटच्या कम्पेअर केलं तर प्राईस खूपच कमी आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर एक सेकंड, हे झालं. बाकी आता बिल्डिंगचे मी तुम्हाला फोटोज दाखवतो, बिल्डिंग ही दिसायला कशी असणार आहे. ठीक आहे. तर हे काही त्याचे फोटोज आहेत. ठीक आहे. ही बिल्डिंग अशी नॉर्मल आपली स्टँडर्ड जशी दिसते तशीच असते. ही बघा, ही अशी बिल्डिंग दिसणार आहे दिसायला लुक वाईज.
हा त्याचा मास्टर प्लॅन आहे, हा लोकेशन प्लॅन आहे. हे तर ॲप्लिकेबल नाही आपल्याला. एक सेकंड. ही बिल्डिंग बघा, ही अशी वगैरे दिसणार आहे दिसायला. ठीक आहे. जसं इथे A3, A2 आणि A1 असे विंग्स असणार आहे तिकडून. ते एंट्रन्स लॉबी असणार आहे, पार्किंग आहे बेसमेंटमध्ये, टेरेस आहे. तर ही सगळी माहिती होती. आता अजून आपण याचं फ्लॅट कसे असणार आहेत ते बघून घेऊ. म्हणजे फ्लॅट स्ट्रक्चर कसं असणार आहे ना, ते आपण एकदा बघून घेऊ. ठीक आहे. जसं मी सांगितलं, म्हाडाचे जे फ्लॅट्स आहेत ना, ते 8 फ्लोअरपासून चालू होणार आहेत. 8 फ्लोअर ते 14 फ्लोअर. ठीक आहे. तर आता आपण जसं आपण इथे वरती बघितलं ना, 8 फ्लोअरपासून चालू होतं. तर आपण प्रत्येक फ्लोअरचा एकदा फ्लोअर प्लॅन बघून घेऊ कसं असणार आहे. हा 8 फ्लोअरचा प्लॅन आहे. ठीक आहे. इथे मध्ये जे आहे ते A2 विंग आहे, इकडे A1 आहे आणि इथे A3 आहे. तर A2 विंगचा आपण एक सॅम्पलकडे बघणार आहोत. ठीक आहे. टोटल 3 लिफ्ट आहेत. ही लिफ्ट 1, 2 आणि 3, कारण की हा 26 माळचा टॉवर आहे म्हणून त्यांनी लिफ्ट एक जास्त दिलेली आहे. तर इथे पॅसेज आहे. इथून तुमचा एंट्रन्स असणार आहे. एंट्रन्स केल्या केल्या इथे लिव्हिंग आणि डायनिंग रूम असणार आहे. ठीक आहे. लिव्हिंग आणि डायनिंग रूमच्या नंतर मग इकडे बाल्कनी असणार आहे आणि लिव्हिंगच्या राईट साईडला इथे किचन आणि एक ड्राय बाल्कनीसुद्धा दिलेली आहे. ती खूप चांगली गोष्ट आहे. नंतर लिव्हिंगच्या इथे ऑपोजिट तुम्ही गेला तर तुम्हाला 2 बेडरूम साईड बाय साईड दिसतील आणि मास्टर बेडरूम आहे, त्याला एक एनक्लोज बाल्कनीचा एरिया पण त्यांनी आत दिलेला आहे आणि मास्टर बेडरूमला अटॅच एक टॉयलेट आणि कॉमन टॉयलेट. ठीक आहे. असं आहे असाच फ्लॅटचं स्ट्रक्चर असणार आहे प्रत्येक फ्लोअरवरती. ठीक आहे. हे होतं आपला 8 फ्लोअरचा आपण बघितला हा 2 BHK. ठीक आहे. तसंच मी तुम्हाला बाकी पण दाखवतो. 14 फ्लोअर आहे हा. एक सेकंड. तसंच आता 9, एक सेकंड हा. हा फ्लोअर प्लॅन आहे 9, 10, 11, 12. ठीक आहे. इकडचा फ्लोअर प्लॅन आहे. सिमिलरली इथे पण सेम आहे. तुम्ही बघू शकता हे A2 विंग आहे. सेमच आहे जसं आपण बघितलं. आता इकडचं बघून घेऊ आपण एकदा. ठीक आहे. इथून एंट्रन्स केल्या केल्या लिव्हिंग रूम आहे, त्याला बाल्कनी आहे. याच्या लेफ्ट साईडला किचन आणि ड्राय बाल्कनी. एंटर केल्या गेल्या दोन्ही बेडरूम बाजूबाजूला आहेत. एकाला टॉयलेट अटॅच आणि एक कॉमन टॉयलेट. ठीक आहे. हे असं हे स्ट्रक्चर असणार आहे 2 BHKचं, ज्याचं कार्पेट आहे 538. तर ही सगळी माहिती होती मित्रांनो. ठीक आहे. आय थिंक आपण सगळंच कव्हर केलेलं आहे. रेंट किती आहे, मार्केटची प्राईस किती आहे, लोकेशन, किती माळ्यावर म्हाडाचे फ्लॅट्स असणार आहेत, सगळी बेसिक माहिती आपण कव्हर केलेली आहे. ठीक आहे. आता एक गोष्ट म्हणजे ना, याचे जे रिव्ह्यूज आहेत ना गुगलवरती, ते थोडेसे मिक्स आहेत. ठीक आहे. सेल्सचा जो बिहेवियर आहे ना, त्याच्यावरती थोडंसं काही लोकांनी थोडे मिक्स रिव्ह्यूज दिलेले आहेत, पण मोस्ट ऑफ द रिव्ह्यूज चांगले आहेत. 5मधून 4 रेटिंग दिलेली आहे बिल्डरला. ठीक आहे. तर नक्कीच या प्रोजेक्टला बघा. पसंत असेल तर नक्कीच अप्लाय करा. ठीक आहे. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.